माझं दुर्दैव बघा. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा अंत्यसंस्कार त्यांना करावे लागले. मी वैष्णवी बोलतीये. माझ्या मृत्यूनंतरही माझे भोग काही संपले नाहीत. दुर्दैवी घटना बघा. अहो, सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझा वडिलांचा वाढदिवस होता, म्हणजे 17 मे रोजी, त्या दिवशी त्यांनी मला अग्नी दिला. यापेक्षा माझ्या आयुष्यातली वाईट गोष्ट कोणती असू शकणार आहे? बापाच्या जन्मदिनी बापाला कोणतं गिफ्ट दिलं मी? कोणतं बक्षीस दिलं मी? मला अग्नी द्या, माझ्यावरती अंत्यसंस्कार करा. आज मला खरंच मित्रांनो तुम्हाला ओरडून ओरडून सांगावंसं वाटत आहे. अहो, माझ्या अंगावरचे ते व्रण, त्या मारलेल्या इतक्या निशाण्या, ते सारं काही खोटं आहे असं वाटते का तुम्हाला? तुम्हाला काय वाटते? तुम्हाला आज माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या चारित्र्यावर फक्त शिंतोडेच उडवले जात आहेत. हगवणे कुटुंब माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा अंत्यसंस्कार केला गेला. मी वैष्णवी, हो वैष्णवी हगवणे बोलतीये. वैष्णवीचे नको ते चाट पकडले. 4 कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, असे एक असे युक्तिवाद आता वकील मांडत आहेत. पण वकील जे म्हणत आहे ते खरंच सत्य आहे का? खरंच तुम्हाला सत्य वाटते का? असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा मी गरोदर आहे असे मी शशांकला सांगितले, तेव्हा देखील तो मला म्हणाला, आता हे बाळ माझं नाहीच. आता यापेक्षा वेगळं ते दुःख कोणतं असेल माझ्यासाठी? आता माझ्या सासरच्यांनी नेमलेला वकील, जो वकील आहे तो वकील माझ्यावरती आरोप करतोय. वैष्णवीने नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा होता म्हणे. त्यासाठी ती त्याला कॉल करत होती. वैष्णवीला त्या व्यक्तीने नकार दिल्यानं तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केली असेल असे अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. उंदीर मारण्याचं औषध खाऊन किंवा गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न पण देखील केला होता. अहो, अजून किती आरोप लावणार आहात माझ्यावरती? मी शशांकसोबत प्रेमविवाह केला होता. ही गोष्ट हे आरोप लावणारे सर्व लोक विसरत आहेत का? माझ्या वडिलांचं या लग्नाला स्पष्टपणे नकार असताना देखील मी शशांकसोबत पळून जायला देखील तयार होते. पळून जाऊन लग्न करायला तयार होते. का तर त्याच्यावरती असलेल्या प्रेमापोटीच ना. मला फक्त शशांकसोबतच लग्न करायचंय. हा माझा अट्टहास पुरवण्यासाठी, माझा इच्छा मानवण्यासाठी त्यांनी मनात नसताना देखील मला शशांकसोबत त्यांनी माझं लग्न लावून दिलं. त्या लग्नासाठी त्यांनी करोडोंचा खर्च केला. हगवणे कुटुंबाला माझ्या वडिलांनी 51 तोळे सोनं, 7.5 किलोची चांदीची ताटं, भांडी, मर्सडीज गाडी, फॉर्च्युनर गाडी आणि त्यांच्या लग्नाचा पूर्ण थाट असे सर्व लाड माझ्या वडिलांनी पुरवले. जर का खरंच माझं दुसऱ्या कोणावरती प्रेम असतं तर मी शशांकसोबत लग्न का केलं असतं? जेव्हा प्रत्येक वेळेस शशांक मला त्रास देत होता, तुझ्या घरून पैसे आण असे सांगत होता, तेव्हा मी माझ्या घरच्यांकडून पैसे का आणत होते? जर माझं दुसऱ्या कोणाबरोबर प्रेम संबंध असते तर मी त्याच वेळी शशांकला सोडून निघून गेले असते मी त्या मुलाबरोबर. पण असं न करता मी त्याच्यासोबत इतका अमानुष छळ सहन करून देखील राहत होते. कारण मी त्याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मी त्याच्यावरती खरंच प्रेम करत होती. काहीही झालं, कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी मला त्याला सोडून जायचं नव्हतं. तरीही आज मला दोषी ठरवलं जाते. अहो, माझ्या 9 महिन्यांच्या मुलाला मी पोरकं केले. पण आता हाती आलेल्या अहवालानुसार तरी तुम्हाला कळलं असेल की मी आत्महत्या केली की हत्या केली गेली. कुणी कितीही काहीही म्हणावं, पण तुम्ही एकदा तुमच्या मनाशी विचार करा आणि मला उत्तर मात्र नक्की द्या. लग्नाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर न उसंत असलेला तो माझा आनंद, घरात प्रवेश करतानाचा असताना मनामध्ये घेतलेली मी नवीन स्वप्न, नवीन माझ्या मनामध्ये स्वप्न होती. शशांकसोबत आता आपल्याला जीवन व्यतीत करता येणार, तो असलेला माझा आनंद, हे सारं काही खोटं होतं का? आज माझ्या आईवडिलांची मुलगी गेली हो. 17 तारखेला माझ्या वडिलांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांनी मला अग्निसंस्कार दिले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना हा दिवस कधी म्हणजे कधीच विसरता येणार नाही. लेक म्हणजे बापाचा जीव असतो. त्यांनी पुढे जाऊन जरी हे दुःखद क्षण विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र त्यांना हा क्षण कधीच जगू देणार नाही. आज जर मी इतर कोणाशी प्रेम संबंध ठेवले असते, त्या मुलाबरोबर माझा चाट असता म्हणून माझा असा छळ केला गेला असे म्हणणाऱ्या या लोकांनी मला एक सांगावं. जर मी चुकीचे आहे तर या ठिकाणी माझ्या जाऊबाईंची म्हणजेच मयुरीची काय चुकी होती? तिच्यासोबत पण असंच झालं होतं. मग तिचंही असंच काही होतं का? जगाला वेड्यात काढणारे हे लोक आहेत. हे लोक या सगळ्या गोष्टींचा विचार का बरं करत नाहीत? त्यांना का वाटत नाही की तुम्ही ते चुकीचं वागत आहेत, चुकीचे आरोप करत आहेत? मयुरीची ही परिस्थिती त्यांनी इतकी विलक्षण केली होती की तिला देखील माझ्या सासऱ्याने आणि माझ्या नवऱ्याने बेदम मारहाण केली होती. तिला नको त्या ठिकाणी स्पर्श देखील केलेले होते. तिला नको त्या ठिकाणी मारलं होतं. तुला मूलबाळ होत नाही तर आमच्याकडे असं सांगितलं होतं. अशा प्रकारच्या या नीच प्रवृत्तीच्या लोकांना सरकारनं कधीही सोडू नये. त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी हीच माझी विनंती आहे. माझं आणखी एक सांगणं आहे. माझ्या वडिलांकडून त्यांनी घेतलेलं ते 51 तोळं सोनं, ती चांदीची भांडी, चांदीची गौराई, ती फॉर्च्युनर गाडी आणि इतर देखील खर्च माझ्या वडिलांना परत करावा. ज्या मुलीच्या आनंदासाठी, इच्छासाठी माझ्या वडिलांनी एवढा खटाटोप केला होता, आज तीच या जगामध्ये नाही. तीच ह्या जग सोडून निघून गेली तर त्या वस्तू या लोकांकडे का ठेवायच्या? माझ्या अंगावरती ते व्रण माझ्यावर झालेल्या अन्यायाची साक्ष देत आहे. ही तेवढी साक्ष खरी माना ना. आता माझ्या बाळाला माझ्या आईवडिलांकडेच राहू द्या, कारण आता त्यांचे सर्व करते धरते माझ्या आईवडीलच आहेत. ते माझ्या मुलाचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतील याची मला पूर्णपणे शाश्वती आहे. फक्त एकच खंत आहे, जेव्हा ते माझ्या मुलाकडे पाहतील तेव्हा सतत त्यांना माझी आठवण येत राहणार. कायमच माझी आठवण त्यांच्यासमोर राहणार आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे माझी नणंद करिश्मा, हिला देखील कठोरातील कठोर शिक्षा करावी, कारण हिच्यामुळेच माझं बाळ अनेक दिवस वनवन फिरत होतं, आईविना फिरत होतं. माझ्या बाळाला तिच्या मित्राच्या हवाले तिने केलं होतं. त्यामुळे माझ्या बाळाचे हालहाल झाले, त्याची प्रकृती बिघडली. माझी नणंद हिने आम्हा दोघं भावजायांना देखील कधी व्यवस्थित राहू दिलं नाही. मयुरीचा देखील हिनं खूप छळ केला. आज ती तिच्या माहेरी निघून गेली. माझी जाऊबाई माहेरी निघून गेली म्हणून ती सुरक्षित राहिली, पण मला मात्र हे करता आलं नाही. मी देखील वेळीच पावलं उचलायला हवी होती. जर मी वेळेवरच काही केलं असतं, घरातून बाहेर पडली असती तर आज माझं बाळ माझ्यापासून कधीच दुरावलं गेलं नसतं. आज त्याला जगामध्ये सारी नाती भेटतील. मित्रांनो, त्याला जगामध्ये सारी नाती भेटतील, पण आई मात्र त्याला दिसणार नाही. आईचं प्रेम तो अनुभवू शकणार नाही. आईचा स्पर्श त्याला होणार नाही. माझी आई कशी दिसायला होती, कशी होती? माझी आई बोलायची कशी, माझ्यावर प्रेम करायची कशी हे त्याला कधीच आठवणार नाही, कारण त्याला काही कळायच्या आतच मी त्याला सोडून निघून गेली आहे. त्याची भिरभिर, ती नजर आजही मला शोधत आहे. तो आईच्या प्रेमाचा, मायेचा हात अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला कुणी सांगावं, अरे तुझी आई परत कधीच येणार नाही. तू किती हाका मारल्यास, तू किती तुझी नजर लांबवर टाकलीस, तरी आई नावाची सावली तुला आता कधीही दिसणार नाही. म्हणूनच तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती आहे. आज ह्यांच्याकडचे सर्व मार्ग संपले आहेत, म्हणून आता ते माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे. माझ्या आईवडिलांना दाबण्याचा देखील हे प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांना साथ द्या. आज तुमची साथ, तुमचा न्याय मला न्याय मिळवून देऊ शकते. फक्त मलाच नाही, माझ्यासारख्या अजूनही खूप सारे बहिणी आहेत, लेकी आहेत की ज्यांना तुमच्या साथीची,
तुमच्या आधाराची गरज आहे. पाठिंबा असा द्या की पुढे जाऊन अशी कोणतीही लेक हुंडाबळीने आपला जीव देईल असं तुम्हाला ऐकू येणार नाही. बंदच करा या प्रथेला, या चालीरीती. मुलीच्या आईवडिलांना देखील जीव असतो, त्यांची मुलगी आहे म्हणून हवं ते मागून घ्या, हवा तितका त्यांना त्रास द्या. ही कुठली बरं पद्धत आली? तुमच्या मुलींना, बहिणींना असे बळे पडू देत जाऊ नका. जी मी चूक केली आहे ती चूक त्यांना करू देऊ नका. त्यांना वेळीच आधार द्या. कारण मुलगी तुमच्या घरी आली म्हणून ती तुमच्यावरती ओझं आहे असं समजू नका. जिला 20व्या-25व्या वर्षापर्यंत तुम्ही आपल्या घरामध्ये एखाद्या राजकुमारीसारखं ठेवलं, राणीसारखं ठेवलं, तिला तिच्या सासरी होणारा त्रास सहन कर बाई असं म्हणू नका. तिला घरी सुखी राहा असं म्हणू नका. तिचा होणारा त्रास वेळीच ओळखून तिला मान सन्मानानं तुमच्या घरी आणा. तिला तिच्या पायावरती उभे करा. तुमचा एक पाठिंबा तिला खूप मोठा आधार देऊ शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ती अबला नाही, शांत नाही, पण तिला मात्र साथ हवी आहे. अनेक पाठीवरती पडणारी थाप तिला अत्याचार सोसवण्यापासून थांबवण्याची शक्ती नक्कीच देऊ शकते. तिला गरज आहे फक्त आश्वस्तीची. अहो, ही मुलगी म्हणजे दुर्गेचा अवतार, झाशीची राणी सावित्रीबाई फुले, देशाचा राज्यकारभार चालवणारी इंदिरा गांधी, शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी सोफिया आणि व्यामिका. अशाच आणखी खूप जणी मुली आहेत. लेकी कमी आहेत. तुम्ही त्यांना संधी द्या. त्या संधीचं सोनं तुम्हाला नक्कीच त्या करून दाखवतील. म्हणूनच सांगते, तुमच्या लेकींना मरणाच्या दारी सोडू नका. तुमच्या लेकींना आधार द्या. त्यांना मरण्यासाठी असं ह्या सासरच्या मरणाच्या दारी सोडू नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच त्यांना संधी द्यायला हवी की नाही? आणि खरंच तुम्हाला काय वाटतंय? खरंच न्याय मिळेल का मला? या समाजात त्या नराधमांना कोणत्या प्रकारची शिक्षा करायला हवी? कोणती शिक्षा त्यांना द्यायला हवी? कमेंट करून नक्की कळवा.